नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मी STI रोहिदास चोंदे पाटील। आजचा टॉपिक हा फार महत्त्वाचा आहे, कारण की मित्रांनो विविध एक्झाम्सला तुम्ही जर बघितलं तर लोकसंख्या हा टॉपिक असतो। मग तो भूगोलाअंतर्गत सुद्धा आहे, अर्थशास्त्रात सुद्धा आहे, चालू घडामोडीमध्ये सुद्धा आहे। आणि या टॉपिकवर जे काही प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत ते मुख्यतः 2011 आणि 1ची जनगणना याच्या अंतर्गतचे आलेले आहेत। त्याचे व्यतिरिक्त काही थोडेफार आहेत ते सुद्धा या टॉपिकमध्ये कव्हर झालेले आहेत। तर आपल्याला असं करायचं आहे, मी दोन या ठिकाणी लेक्चर बनवतो आहे। पहिलं लेक्चर जे आहे ते या जनगणना टॉपिकवर आहे आणि याच्यानंतर एक लेक्चर मी या ठिकाणी टाकणार आहे या जनगणनेवर आतापर्यंत सरळ सेवा, MPSC, कंबाईन, पोलीस भरती या एक्झामला जे विविध प्रश्न आलेले आहेत, असे एक 100 ते 120 प्रश्न आहेत जे पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत। किमान 2 वेळेस तरी एक प्रश्न आलेला आहे। असे प्रश्न या ठिकाणी मी तुमची कव्हर करणार आहे। तर बघा, 2011ची जनगणना मित्रांनो, आता 2021ची जनगणनासुद्धा येऊ घातलेली आहे। त्यामुळे 11ची जनगणना तुमची व्यवस्थित असते पाहिजे। तुम्हाला 11च्या जनगणनेबद्दल तुम्ही अपडेट असाल तरच तुम्हाला 2021च्या जनगणनेचे आकडे त्या ठिकाणी अभ्यासणं सोपे जातील। आता 15वी जी जनगणना आहे हिचं नेमकं घोषवाक्य काय, हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे। तो म्हणजे आपली जनगणना आपले भविष्य, हे घोषवाक्य। ही जनगणना जर बघितली आपण तर एकूण 15वी आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना होती। मग पहिली जनगणना कधी झाली तर ते 1872ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली आणि 1881 पासून नियमितपणे दर 10 वर्षांनी आपण जनगणना करत असतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। पुढे 2011च्या जनगणनेनंतर 10 वर्षात भारतात आज अखेर एक 48 नवीन जिल्हे आणि 304 तालुके वाढलेले आहेत, हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं। पुढे मग किती जिल्ह्यांमध्ये ही जनगणना करण्यात आली तर 640 जिल्हे ज्यांच्यामध्ये ही जनगणना करण्यात आली आणि जवळपास 5767 तालुके यांच्यामध्ये ही जनगणना करण्यात आली। मित्रांनो, आता पुढचा मुद्दा आहे 15वी जनगणना, हिचे नेमके वैशिष्ट्ये कोणते आहेत। बघा, यात जर बघितलं आपण जागतिक तुलना जर आपण केली तर जगाच्या तुलनेत भारताचं क्षेत्रफळ हे 2.42% आहे। आपल्याला माहीत आहे भारत हा जगात 7वा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून। दुसरं, एकूण जागतिक लोकसंख्येची भारतीय लोकसंख्येचं प्रमाण जर बघितलं तर ते 17.5% आहे। लोकसंख्या आपण बघतो आहोत म्हणजे आपल्याकडे जमीन फक्त 2.5% जवळपास आहे, परंतु लोकसंख्या 17.5% इतकी आपल्याकडे आहे, ते इथे लक्षात घ्या। पुढे जर बघितलं तर जागतिक लोकसंख्येमध्ये भारत लोकसंख्येच्या बाबतीत मात्र दुसरा आहे। चीन पहिला आणि भारत दुसरा। मित्रांनो, इथे एक प्रश्न तुमच्यासाठी आहे, याच्या आधीच्या एका लेक्चरमध्ये आपण विचारला आहे, तो पुढच्या लेक्चरमध्येही कदाचित कव्हर होईल। भारत हा चीनच्या सुद्धा पुढे निघून जाईल असा एक अहवाल सांगतो आहे। कोणतं वर्ष आहे की ज्या वर्षी भारताची लोकसंख्या ही चीनपेक्षा जास्त होईल? नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात। पुढे जर तुम्ही बघितलं तर 1 मार्च 2011 मित्रांनो, हे अंतिम आकडे आहेत 11च्या जनगणनेचे। किती लोकसंख्या आपली होती 2011 नुसार तर 121,05,69,573। 121 कोटी, 1 अब्ज 21 कोटी असंही तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकतात। पुढे भारतामध्ये पुरुषांची लोकसंख्या किती तर 62 कोटी आणि पुरुषांची प्रमाण जे आहे मग लोकसंख्येतील ते एक 51.5%। स्त्रियांची लोकसंख्या 58 कोटी 74 लाख आणि प्रमाण जर बघितलं तर एक 48.46%। आता एकूण लोकसंख्येच्या ग्रामीण भागात किती लोक राहतात भारतातील आणि शहरी भागात किती राहतात मित्रांनो, हा प्रश्न आलेला आहे। नागरीकरण आणि ग्रामीण भागातले लोक, तर ग्रामीण भागामध्ये सध्या जवळपास 69% 68.84 आणि नागरी भागामध्ये म्हणजे नागरीकरण भारताचं किती झालेलं आहे असा प्रश्न आला तर ते 31%। पुढे बघा, 2001 ते 11 यामध्ये किती वाढ झाली आपल्या या लोकसंख्येमध्ये तर ती 18 कोटी 14 लाख एवढी वाढ तुमच्या लक्षात येईल। पुढे जर बघितलं तर 2001 ते 11च्या दरम्यान वाढीचा दर हा जवळपास 17.69% आहे आणि जो वार्षिक दर आहे तो 1.64% इतका आहे।
अत्यंत महत्त्वाचे मुद्दे ग्रामीण भागातली जर लोकसंख्या बघितली आपण तर आपण ती बघतो आहोत 68% नागरी लोकसंख्या, 31% पुढे सर्वाधिक नागरी लोकसंख्या. मित्रांनो, हा प्रश्न आलेला आहे. ओके, जसाच्या तसं प्रश्न विचारला गेला आहे. एक उतरत्या क्रमाने सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य तामिळनाडू जवळपास 48%, केरळ 47% आणि महाराष्ट्र 45%. ओके, या ठिकाणी तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र हे 3 राज्य सर्वाधिक नागरीकरणाचे नीट लक्षात ठेवायचे आहे. पुढे सर्वाधिक नागरी लोकसंख्या असणार राज्य कोणतं, म्हणजे ते प्रमाण झालं वेगळं, पण सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला माहीत आहे महाराष्ट्राची लोकसंख्या एक 11 कोटी प्लस आहे. 5 कोटी लोक जे आहे महाराष्ट्रातील ते नागरी भागात राहतात. सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक कोणत्या राज्यात आहे तर ते उत्तर प्रदेशमध्ये एक 15 कोटी जवळपास. आणि आपण जर बघितलं तर 1901च्या नुसार जर बघितलं तर 407 पट एवढी आपली लोकसंख्या भारताची वाढलेली आहे. भारतात सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं तर उत्तर प्रदेश. मग पहिले 4 राज्य उत्तर प्रदेश, नंतर महाराष्ट्र हे 2 नंबरचं राज्य आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळपास 20 कोटी, महाराष्ट्राची जवळपास 11.5 कोटी, बिहार आणि पश्चिम बंगाल हे 4 राज्य उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने कसेही विचारले जाऊ शकतात. 4ही राज्य तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढचं आहे फक्त राज्यांमध्ये जर बघितलं तर सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्कीमची आहे. सर्वाधिक लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश बघायचा गेला तर दिल्ली आणि सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश हा लक्षद्वीप. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला जास्त असं समजावून वगैरे सांगण्याचा प्रयत्न करत नाही आहे. हे पूर्ण फॅक्ट्स आहेत. तुम्हाला हे पाठांतर केल्या टाईप एक वाचायचं आहे, पुन्हा पुन्हा रिवाईज करायचं आहे. त्याच्यामध्ये काही क्ल्यू त्या ठिकाणी घ्यायचे आहे, त्यानुसार पुढे चालायचं आहे. त्याच्यामुळे जास्त तुम्हाला मी टाईमपास करणार, फॅक्ट त्या ठिकाणी आपल्याला रिवाईज करायचे आहेत. राज्य व केंद्रशासित प्रदेश दोघांची जर तुलना केली तर सर्वात कमी लोकसंख्येचा प्रदेश आपल्याला लक्षद्वीप सांगता येतो, जो एक केंद्रशासित प्रदेश आहे. मग घनता किती आहे भारताची 2011च्या जनगणनेनुसार 382 इतकी घनता आहे प्रति चौरस किमी. आणि सर्वाधिक घनता असलेली जर राज्य बघितली तर त्यामध्ये बिहार 1 नंबर आहे, पश्चिम बंगाल 2 नंबर आहे. मित्रांनो, याच्यामागचं भौगोलिक कारणही तुम्हाला माहीत आहे. मैदानी प्रदेश हा आहे. पुढे केरळ आहे, उत्तर प्रदेश आहे. त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येच्या घनतेचं राज्य कोणतं तर अरुणाचल प्रदेश, जिथे फक्त 17 इतकी लोकसंख्येची घनता आहे. आणि सर्वाधिक घनता जर बघितली आपण तर दिल्लीमध्ये दर चौरस किमीला 11,320 लोक राहतात, तर चंदीगडमध्ये 9,528. मित्रांनो, दिल्ली आणि चंदीगड पहिले 2 टॉपचे आपल्याला माहीत आहे. एक देशाची राजधानी आपण दिल्लीकडे बघतो, महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी त्यामुळे तो आहे. पुढे सर्वात कमी लोकसंख्येची घनता जर बघितली तर अंदमान निकोबारमध्ये फक्त 46 आहे. आणि भारतामध्ये किती असावं वासिरी प्रमाण एक जे योग्य मानल्या गेलेलं आहे अनुकूल ते 950, परंतु सध्या ते 943 आहे. त्याच्यानंतर इथे एक प्रश्न आला होता की भारत आणि महाराष्ट्राचं जर लिंग गुणोत्तराची तुलना केली तर कोणतं प्रमाण हे जास्त वाईट आहे, तर मित्रांनो महाराष्ट्राचं ते लक्षात ठेवा. पुढे सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेलं जर राज्य बघितलं तर केरळ आहे 1084. सर्वात कमी लिंग गुणोत्तर आपण म्हणूया ते हरियाणामध्ये 877. केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक 1037 पुदुच्चेरीमध्ये आणि सर्वात कमी दीव दमनमध्ये फक्त 618. ओके, म्हणजे दीव दमनमध्ये जर तुम्ही गेलात तर 1000 पुरुषामागे फक्त 618 स्त्रिया तुम्हाला दिसतात. आता बालिका लिंग गुणोत्तर बघितलं भारतामधील, म्हणजे 0 ते 6 वयोगटातील आपण मापतो त्या ठिकाणी, तर ते 919 आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर ते सर्वाधिक मिझोराममध्ये 971 आणि सर्वात कमी बिहारमध्ये आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. मित्रांनो, ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि शहरी क्षेत्रात जर आपण विचार केला तुलनात्मक लक्षात घ्या. ग्रामीण भागामध्ये 947 आणि शहरामध्ये 926. म्हणजे ग्रामीण भागामधलं लिंग गुणोत्तर हे चांगलं आहे, एवढंच इथे लक्षात ठेवा. आकडे पाठ करू नका. आता साक्षरता तुम्हाला एकूण माहीत असली पाहिजे. भारताची साक्षरता ही 74% आहे, पुरुष 82% आणि महिला 65%. आता साक्षरतेचं प्रमाणसुद्धा आपलं जवळपास 9.2% वाढलं. आणि सर्वाधिक साक्षरता आपली केरळची आहे 93% जवळपास, एक 94% म्हणूया आपण. आणि सर्वात कमी बिहारची ती की एक 63 ते 64%. ओके, सर्वाधिक साक्षरता केरळ, सर्वात कमी साक्षरता बिहार. पुढे स्त्री साक्षरता जर बघितली तर ती सर्वात कमी आहे असं राज्य राजस्थान, फक्त 52%.
एवढी स्त्री साक्षरता आणि 100% साक्षर झालं आहे बाबा राज्य 15 ते 35 वयोगटातील लोकसंख्येबाबत, तर ते केरळ. मग 100% साक्षर झालेला पहिला जिल्हा एर्नाकुलम आहे आणि दुसरा जिल्हा हा बर्दवान आहे. एर्नाकुलम केरळमध्ये आणि बर्दवान पश्चिम बंगालमध्ये. पुढे भारतामध्ये 2010 अखेर किती दशलक्षी शहरं आहेत? तर मित्रांनो 27 शहरं आहेत जी दशलक्षी आहेत. आता आपण जर बघितलं 1991 ते 2001 या दशकाच्या तुलनेमध्ये 2001 ते 2011 तर भारताच्या लोकसंख्या वाढीच्या दरामध्ये एक घट झाली आहे 3.90% हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पुढे काही संस्था आहेत, त्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी, ज्याला आपण NIST म्हणतो, 1901ला स्थापन झालेली संस्था. USA ही अचूक वेळ दर्शवणारी एक महत्त्वाची संस्था. पुढे इंडोनेशियामधील बोरोबुदूर या ठिकाणी स्तूप आहे, जो की जगातील सगळ्यात मोठा बौद्ध स्तूप जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट, एक अतिरिक्त नॉलेज म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. पुढे मित्रांनो भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची पहिली 5 राज्य या ठिकाणी आपण नीट लक्षात घेऊ. बघा 1 नंबरचं राज्य जर बघितलं तर उत्तर प्रदेश. सर्वाधिक लोकसंख्या, किती लोकसंख्या आहे तर 19,92,00,000. देशाच्या 16% जवळपास लोकसंख्या UPमध्ये आहे. घनताही जर बघितली तुम्ही तर 828 एवढी घनता, म्हणजे खूप मोठी घनता आपल्याला दिसते आहे. सेक्स रेशिओ 908 आहे. आणि मित्रांनो हा एक प्रश्न नीट लक्षात घ्या, थोडंसं MPSCला असे प्रश्न येतात की तुम्हाला असं सहज विचारला जाईल UPची लोकसंख्या कोणत्या देशा इतकी आहे, म्हणजे 20 कोटी जवळपास. ब्राझील हा देश आहे ना मित्रांनो, तेवढी आपल्या फक्त उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे. दुसऱ्या नंबरवर महाराष्ट्र 11,23,74,000, म्हणजे थोडक्यात राऊंड फिगरमध्ये 11,24,00,000. देशाच्या 9.28% एवढी लोकसंख्या, घनता 365, लिंग गुणोत्तर 946. आणि मित्रांनो हा मुद्दा नीट लक्षात ठेवा, महाराष्ट्राची लोकसंख्या ही मेक्सिकोच्या लोकसंख्ये इतकी आहे. म्हणजे देशाशी तुलना जर केली आपल्या राज्याची तर आपली मेक्सिकोबरोबर जोडी आपल्याला लावावं लागेल. तिसरं राज्य बिहार आहे, 10,38,00,000, 8.58%. घनता आपण बघतोय बिहारमध्ये तितकीच जास्त आहे. पश्चिम बंगालमध्येही खूप मोठी घनता आहे, म्हणजे सर्वाधिक घनतेची 2 राज्य. आणि बिहारची जी ही 10 कोटी लोकसंख्या आहे, इतकीच लोकसंख्या जर्मनीची आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला आज कोरोनाच्या काळात जर तुम्ही बघत असाल तर जर्मनीमध्ये किती लोक मरता आहेत दिवसाला, यावरून तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल की किती भयावह परिस्थिती आहे. पुढे पश्चिम बंगाल 4थ्या नंबरवर 9,13,00,000 आणि मध्य प्रदेश 7 कोटी. मित्रांनो इथे एक प्रश्न असा विचारला गेला होता की 10 कोटी प्लस लोकसंख्या असलेली भारतातली राज्य कोणकोणती आहेत किंवा खालीलपैकी कोणतं राज्य नाही आहे, तर UP, महाराष्ट्र, बिहार असे 3 राज्य 10 कोटी प्लस लोकसंख्येची लक्षात ठेवा. आता पुढे देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेली 5 नागरी संकुले. ओके, सर्वात जास्त लोकसंख्येची शहरं, त्याच्यामध्ये मुंबई सर्वात मोठं 1.84 कोटी लोकसंख्या, दिल्ली 2 नंबर 1.63 कोटी, कोलकाता 3 नंबर 1.41 कोटी, चेन्नई 4 नंबर 87 कोटी आणि बंगळुरू 85 लाख. 87 लाख चेन्नई आणि बंगळुरू 85 लाख. मित्रांनो पहिले 3 शहरं, मुंबई 1 नंबर, दिल्ली 2 नंबर आणि कोलकाता 3 नंबर. पहिले 3 मेट्रो शहरं तर पाठच असले पाहिजे आणि 4थं चेन्नईसुद्धा. ओके, मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई हे 4 आपण बघतो इंग्रजी कालावधीपासून, तर हे 4 तुम्हाला क्रमाने लक्षात ठेवायचे आहे. पुढे केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर जर बघितला, सर्वाधिक लोकसंख्या वाढली आहे दादरा नगर हवेलीमध्ये 55.9%, खूप मोठा दर. 2 नंबरला दमण दीवमध्ये वाढली, 3 नंबर पुदुच्चेरीला, नंतर दिल्ली, चंदीगड, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपला सर्वात कमी लोकसंख्या आपण बघतोय. लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार जे आहे या ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर या ठिकाणी आहे. पुढे सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या राज्यात आहे, तुम्हाला याच्या आधी सांगितलं केरळ राज्य सर्वाधिक स्त्रियांची संख्या आहे 1,084. तामिळनाडूमध्ये सुद्धा 996 आहे. आंध्र प्रदेश, मणिपूर, छत्तीसगड. पुढे केंद्रशासित प्रदेशामध्ये पुदुच्चेरीमध्ये 1,037. मित्रांनो टॉपचं तरी लक्षात ठेवा, लक्षद्वीप 946 आहे, नंतर अंदमान, चंदीगड, दादरा नगर हवेली आणि सगळ्यात कमी स्त्री पुरुषांचं प्रमाण जर बघितलं तुम्ही तर ते दमण दीवमध्ये आहे. पुढे एकूण साक्षरता आपण पाहिलेली आहे 74, 82, 65, तीनही आकडे लक्षात ठेवा. सर्वाधिक साक्षरतेचे राज्य आपण बघितलं केरळ 94%. मिझोराम लक्षात घ्या मित्रांनो, पूर्वेकडील ईशान्यपूर्व भागातलं महत्त्वाचं राज्य मिझोराम 2 नंबरवर, गोवा 3 नंबर, त्रिपुरा 4 नंबर हे लक्षात ठेवावे लागेल. त्यानंतर सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप 91% एवढी साक्षरता लक्षद्वीपची आहे. 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्या सर्वाधिक UP, बिहार, महाराष्ट्र, MP. सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम 0 ते 6 वयोगटातील.
पुढे 0 ते 6 वयोगटातील सर्वाधिक लोकसंख्येचे केंद्रशासित प्रदेश जर बघितले तर दिल्ली 1 नंबरला आहे, पुदुच्चेरी, चंदीगड, दादरा नगर हवेली. पुढे 0 ते 6 वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण जर बघितलं सर्वाधिक तर ते अंदमान निकोबारमध्ये 968. मित्रांनो टॉपचं लक्षात ठेवा. इथे धार्मिक लोकसंख्या उतरत्या क्रमाने तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. हिंदूंची लोकसंख्या जर बघितली तर जवळपास 80% लोकसंख्या, मुस्लिम 14% लोकसंख्या, ख्रिश्चन 2% लोकसंख्या आणि नंतर मग शीख वगैरे. पहिलं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पहिले 3, 4 नंबर शीख. ओके, पहिले 4 लक्षात ठेवा. यांचा उतरता क्रम तुम्हाला विचारला गेलेला आहे. सरासरी आयुर्मान किती आहे मित्रांनो? 1960मध्ये 41 होतं, 2010मध्ये 67 होतं, 2016मध्ये 68 वर्षे एवढं भारतातील सरासरी आयुर्मान आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा धर्मांचा क्रम तुम्हाला मी सांगितलं, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन. आणि इथे जर लोकसंख्या वाढ तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल मुस्लिमांची लोकसंख्या सर्वाधिक 0.7% वाढली, हिंदूंची सुद्धा 0.7% वाढली, ख्रिश्चन आणि शीखांची लोकसंख्या कमी झाली आहे, बौद्धांची सुद्धा लोकसंख्या कमी झालेली आहे. त्याच्यानंतर 2001 ते 11 हे जे दशक आहे ते सरासरी लोकसंख्या वाढीचा दर किती तर 17.7%. मुस्लिम लोकसंख्या सर्वाधिक वाढली ती किती तर 24.6% एवढी मुस्लिम लोकसंख्या वाढलेली आहे 1 ते 11 या दरम्यान, हे लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर स्थलांतरितांच्या बाबतीत बघा भारतामध्ये 0.52% एवढे लोक स्थलांतरित झालेले आहे. 2011मध्ये जर बघितलं आपण तर दशलक्षी शहरे 53 आहेत. शहरं म्हणतोय मी, 51च्या जनगणनेनुसार ती फक्त 5 इतकी होती. पुढे 1911 ते 21 या दशकानंतर 2001 ते 11 हे दशक असं आहे की ते पहिल्यांदाच लोकसंख्या वाढीचा जो दर आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा घट झालेली आहे. त्याच्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य सिक्कीम, सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा दिबांग व्हॅली अरुणाचल प्रदेशमधला, घटक राज्यामध्ये गोवा हे सर्वात कमी क्षेत्रफळाचं राज्य आहे 3702 चौरस किमी, तेही लक्षात राहू दे. पुढे बघा मित्रांनो, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लक्षद्वीप हा सर्वात कमी लोकसंख्येचा आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचा केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी आहे. फक्त 32 चौरस किमी एवढं क्षेत्रफळ या ठिकाणी या केंद्रशासित प्रदेशाचं. आणि 2011ला त्रिपुरा राज्यातील जी हेजामारा आहे या ठिकाणी भारतातील पहिली जातवार जनगणना झाली. ओके, हेजमारातील शंखाला गावचे देववर्मा बद्रुई देववर्मा हे पहिले त्रिपुरी नागरिक होते ज्यांची जातीवार जनगणनेमध्ये नोंद झाली आहे. आता मग जनगणनेचं जनक कोणाला मानलं जातं तर सर डेजिल इबेटसेन. लोकसंख्याशास्त्राचं जनक कोण आहे तर जॉन ग्रँट लंडन. जॉन ग्रँटचे पुस्तकसुद्धा आहे. ए गिलार्ड यांनी सर्वप्रथम डेमोग्राफी हा शब्द वापरला आहे. डेमोस म्हणजे पीपल आणि ग्राफी म्हणजे डिस्क्राईब म्हणजे लोकसंख्याशास्त्र किंवा लोकसंख्येचा अभ्यास असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. 1987ला युगोस्लाव्हियामध्ये एका मुलाचा जन्म झाला. त्या रोजी जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली होती. तेव्हापासून आपण 11 जुलै हा दिवस लोकसंख्या दिन म्हणून मानत असतो. 11 जुलैला तो जन्म आपण त्या ठिकाणी नोंदवला. आणि 1950 साली जर बघितलं जगाची लोकसंख्या 250 कोटी इतकी होती. पुढे भारतातील नागरीकरणाचे प्रमाण आहे. 1901ला फक्त 11% एवढं नागरीकरण भारतात होतं. 91ला ते 25% झालं. 2001मध्ये 27%, 11मध्ये 31%, 16मध्ये 33%, 17मध्ये सुद्धा 33% आणि 18मध्ये 34% इतकं भारतातील नागरीकरणाचं प्रमाण झालं आहे. म्हणजे सध्या भारतामध्ये नागरीकरण किती तर 34% हे आपल्याला उत्तर देता येईल. मित्रांनो, जनगणना किंवा भारताची लोकसंख्या 2011नुसार याच्यावरचे महत्त्वाचे मुद्दे जेवढे काही तात्यांच्या ठोकळ्यामध्ये कव्हर केले होते ते आपण सगळे बघितलेले आहे. आता दुसरं याच्यावर आधारित जे काही जुने प्रश्न विचारले गेलेले आहे पुन्हा पुन्हा त्यावरचं लेक्चर मी टाकणार आहे. त्याच्यामध्ये काही उरले सुरले मुद्दे असतील ते आणखी कव्हर आपले होणार आहेत. तर मित्रांनो, नक्कीच असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यापुढील घंटीचे बटन दाबून ठेवा. मी काही कालावधीनंतर तो दुसरा व्हिडिओ टाकतो आहे, ते लेक्चरसुद्धा बघा. म्हणजे दोन्ही लेक्चर जर बघितले मित्रांनो, लोकसंख्या हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यावरचा तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. चला तर तुम्हाला आगामी परीक्षांसाठी शुभेच्छा. धन्यवाद.